नक्कीच थोडंसं आयोजक कमिटी आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पंचांसाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे, खास करून कॉमेंट्री बॉक्समध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. आयोजन कमिटी अर्थातच आमचे भावी नगरसेवक तन्मय मालावकर, अजय नाईक, प्रतीक गोरे, तुषार नाईक, क्रिश नाईक, रोहन म्हात्रे, कल्पेश पाटील या सर्वांना विनंती असेल की आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पंचांना देखील पाण्याची व्यवस्था करा. पण सामन्याला सुरुवात मानकुलकरांची जीव की प्राण मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि विनीत तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज किरण पवार आपल्या सोबत असतील मैदानामध्ये. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये काका म्हात्रे. धन्यवाद संदेश दादा पाटील, त्याचबरोबर आमचे समालोचक समीर दादा ठाकरे यांचा आवाज आपण ऐकलात. मैदानाकडे पण वळूया. अतिशय महत्त्वाचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी एका बाजूला 5 स्टार 11 सावळे तर दुसरीकडे चौटाई दरम्यान या ठिकाणी मात्र एक मस्त अर्थातच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. सापरा रचला होता काका म्हात्रे. विनीचा फेवरेट झोन आहे तो आणि त्या झोनला वळखला गेला म्हणजे सावले टीम संघाच्या माध्यमातून आणि त्या प्रकारची फिल्डिंग लावली होती आणि तो स्ट्रोक त्याचा फेवरेट आहे आणि तो स्ट्रोकमध्ये तो फसला गेला. किरण पवार एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी त्यांनी खूप चांगली केली होती. फलंदाजीमध्ये फारसं यश त्याला मिळालं होतं, पण इतर सहकार्याने त्याला खूप चांगलं सहकार्य दिलं आणि तो संघ विजयी झाला आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करता झाला. तर चौथा हिरवा एकविरा मानकोळी असं एक मोठं नाव असणारी अर्थात हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ब्राह्मणदेव भाटालेचे प्रयाग माली देखील यूट्यूबशी जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर सिद्धेश पाटील हवेदिवेशी जोडलेले आहेत. त्याने मानकुली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून वैभवचा आज वाढदिवस सुरू झालेला आहे आणि पाहूया वाढदिवसानिमित्ताने त्याचा खेळ इथे पाहायला मिळेल का. संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य गजेंद्र भाऊ गुळवी यांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वैभव माली. तर यावी नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात सौरभ माळी. विनीत माळी मात्र पहिल्या चेंडूवर बाद झाला होता कारण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक सुरेख झेल मात्र या ठिकाणी माफ करा या ठिकाणी अर्थात वायडिश फाईन लेग क्षेत्रामध्ये इथे मात्र झेल दिला गेला होता आणि फलंदाज मैदानातून परतला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये सौरभ माळी या ठिकाणी येतोय. किरण पवार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारित लावण्याचा प्रयत्न करतोय. इथे फाईन लेग नाही आहे, शॉर्ट थर्डमॅन फक्त तैनात केलं गेलं आहे. तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात ते अर्थातच कव्हर पॉईंटला जिथे तैनात आहे. एक क्षेत्ररक्षकाला इथे डीप पॉईंट आणि एक मिड ऑफ फ्लाय त्याने घेतला आहे. दरम्यान यावेळचा चेंडू नो बॉल, पंचांचा इशारा येतोय कारण चेंडूची उंची देखील आपण पाहायला मिळाली त्यामुळे नो बॉल घोषित केले. आता मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असेल. चौथा हिरवा एकविरा मानकोळी असं मोठं नाव असणारा हा संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाकडे वळूया. किरण पवार पुन्हा एकदा यावी आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं. इथे गोलंदाजाच्या दिशेने चेंडूची फेकी या ठिकाणी करतोय आणि तोपर्यंत एक धाव इथे धावफलक इथे नोंदवली गेली. एका धावीचे योगदान मिळालं आणि एक गडी बाद धावफलक धावा आल्या त्या 2. सौरभ माळी एक या धावसंख्येने आपलं खातं उघडतंय. वैभव माळी या ठिकाणी आता मात्र समोर असेल. डावकर फलंदाज आहे. डावकर फलंदाज नेहमी आक्रमक असं म्हणलं जातं. इथे आपण पाहणार आहोत मागच्या सामन्यामध्ये पण त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. मात्र आता समीकरण बदललं आहे कारण समोरचा संघ वेगळा आहे त्यामुळे इथे मात्र एक चांगली फलंदाजी त्यांना करावी लागेल कारण एका बाजूला रायगडचा संघ दुसऱ्या बाजूला ठाणेचा संघ अशी द्वंद्व युद्ध तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल केला आहे. आपण पाहतात या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट लॉंग ऑन, एक शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट एक अर्थातच डीप या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कवर आणि एक लॉंग ऑफ. ही रचना या ठिकाणी फलंदाज वैभव माळीसाठी पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून
यावी पुन्हा एकदा पंचांकडे अपील. पंचांनी अपील मात्र फेटाळले, पण दरम्यान मात्र किरण पवार अपील करतात. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक धाव धापलकावर. चांगलं षटक आहे किरण पवारचं. मागच्या सामन्यामध्ये देखील मी तेच म्हणालो होतं की त्यांनी 2 विकेट प्राप्त केले होते, चांगली गोंद केली होती. तीन धावा इथे दापलकर आल्यात. सावळे गावाचा हा संघ ज्याला तुम्हाला पाहायला मिळतो. 5 स्टार 11 सावळे. दरम्यान पनवेल तालुक्यातलाच नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये एक अतिशय कणखर संघ म्हणून निश्चितच सावळे संघाचं वर्णन नेहमी केलं जातं. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. यावी चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, चूक करत नाही. आपण पाहिलं या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये इथे मध्ये झेल घेतला गेला आणि दुसरा फंडात बाजाला किरण पवारला दुसरं यश इथे मिळालं. धावपलकार फक्त धावा आहेत 3 आणि बाद होते फलंदाज या ठिकाणी सौरभ माळी, ज्याने या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावीचं इथे योगदान दिलं. अडचणीमध्ये आहे या ठिकाणी. बिकट परिस्थिती म्हणता येईल आपल्याला काका म्हात्रे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्येच खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे किरण पवार याच्या माध्यमातून. नक्कीच चौथा हिरवा एकविरा मानकोळी या संघाची आता मात्र बिकट परिस्थिती आहे. या बिकट परिस्थितीतून पाहूया कोणता खेळाडू या संघाला सावरण्याचा प्रयत्न करेल का. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज नाव काय? मोहित माळी. पुन्हा एकदा किरण यावी ऑनसाईडला खेळलाय. फटक्यामध्ये ताकद नव्हती, चेंडू गेला तो वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्राचे चेंडू येतोय तोपर्यंत 1 धाव आणि या एका धावेच्या मधून किरण पवारचं पहिलं षटक इथे चांगलं षटक तुम्हाला पाहायला मिळालं. समाप्त होते. 4 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 विकेट मात्र महत्त्वाचे त्यांनी बाद करण्यामध्ये इथे चौथा हिरवा एकविरा मानकोळी संघाचा अर्थात यशस्वी ठरला. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत. 3 षटकं म्हणजे 18 चेंडूचा खेळ. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी येतोय. गोलंदाज किरण पवार याचे बंधू, छोटे बंधू अक्षय पवार AP. यावेळी दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये सुंदर झेल घेतला गेला आणि इथे आणखीन एक फलंदाज मैदानात परतला. पहिल्या चेंडूवर अक्षय पवारला पहिलं यश इथे मिळालं आणि अशा प्रकारे या ठिकाणी दारुण परिस्थिती ज्याला म्हणले जाते ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. याच परिस्थितीतून सावरण्याचं काम येणाऱ्या फलंदाजांना खरं तर करायचं आहे. 4 ही धावसंख्या दाबलकार आणि तब्बल 3 फलंदाज मैदानातून गमावले गेले. त्यामुळे खेळपट्टी आता जर आपण विचार केला गोलंदाजांना साथ देते आणि खास करून जर पाहिलं तर 5 स्टार 11 सावळी संघाचे दोन्ही गोलंदाज किरण पवार आणि त्याचबरोबर त्याचे बंधू अक्षय पवार यांनी टिचून मारा केला. तिखट मारा ज्याला म्हणलं जातं, कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणलं जातं, कारण दिशा टप्पा अतिशय त्यांनी चांगला ठेवला आणि त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके खेळण्यामध्ये प्रवृत्त करताना विकेट त्यांनी प्राप्त केल्या. नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये. कोण आहे रे? सन्माननीय अमलदादा पाटील पुन्हा एकदा आमच्या या व्यासपीठावर जोडलेला आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जॉली कामतगर संघाचे लेजंड खेळाडू आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला
आणि खरं तर या स्पर्धेतून सावरायचं आहे या संघाला. इथे आपण पाहतात मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉन मधून चेंडूला या ठिकाणी फेकला गेला आणि पुलचा फटका 6 धावांचं योगदान इथे मिळालं. दीपेश याने मारलेला हा फटका 6 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. वैभव महेश 0 धावसंख्या खेळतोय. विनीत माळी त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर मोहित ही जोडी मात्र याकडे मैदानातून परतले, परंतु या ठिकाणी हा षटकार हा संजीवनी षटकार ठरेल तो या संघासाठी, कारण गरज होती अशा फटक्यांची आणि या 6 धावांचं योगदान इथे दीपेश माळीच्या बॅटमधून. जवळजवळ टीम मानकोली अडचणीमध्ये आले तेव्हा हा दबंग दीपू मैदानामध्ये धावून आला आपल्या संघासाठी. आलेला एक षटकार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 10 धावा धावलकावर. यावेळी आणखीन एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र इथे सुटला. फलंदाजाला मिळालं जीवदान. क्या छोटा या मॅच छोटा आहे. सरदर्द बनू शकता हा खेळाडू. या ठिकाणी आपण पाहिलं की एक सोपा झेल होता खरं तर, अगदी घेण्याचा प्रयत्न पाहिला. लॉलीपॉप झेल असं म्हणलं होतं तो या ठिकाणी सिरियसली घेतला गेला नाही. हा झेल मात्र सुटला आणि इथे तुम्ही अक्षय पवार मात्र पाहिलं की मात्र या ठिकाणी आपल्या या क्षेत्ररक्षकावर निश्चित या ठिकाणी त्यांनी दाखवले की अरे चांगला झेल होता तो तुम्ही घ्यायला पाहिजे होता. तर जीवदान पुन्हा एकदा मिळालं. 11 धावा धाबलगावर. 1 धावीचं योगदान दीपेश माळीला मिळालं 7 वैयक्तिक धावसंख्येवर. आणि आता मात्र वैभव माळी डावकरा फलंदाज आहे पंचांच्या उजवीकडून. या ठिकाणी पहा एक मस्त फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला आला एक मस्त गगनभेदी षटका. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. छक्का नव्हे तर 8 म्हणू शकता आपण काका मात्रे. नक्की कारण लांबी जर आपण या ठिकाणी पाहिजे तर मोठा निश्चितच हा फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावांचे योगदान आणि डाव सावरण्याचा प्रयत्न. जसं मी नेहमी म्हणतो की बुडती नौका पैलतरण्याका नाखव्याची नावाड्याची गरज आहे, हे कोळी बांधव नेहमी म्हणतात. तर हा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा षटकार देखील निश्चित बुडती नौका पैलतरण्याचा प्रयत्न करेल. 6 धावा संघाला घेऊन जातात 17च्या घरामध्ये. 3 बाद 17. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली अक्षय पवारने. गोलंदाजांनी तरी काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो, कारण तुमचं क्षेत्ररक्षणाची साथ जिथे मिळाली नाही आणि त्यामुळे हा झेल सुटला. आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय फटकेबाजी इथे मात्र चौथा हिरवा एकविरा मानकोळी या संघाच्या माध्यमातून. जाऊया मैदानाकडे. यावी हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक या ठिकाणी येणार का. झेल घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या प्रयत्नात अर्थात दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने अर्थात अक्षयने हा झेल घेतला आणि अशा प्रकारे या ठिकाणी आणखीन एक फलंदाजाला माघारी परतावं लागलं. खुश नसणारे गोलंदाज, कारण की याच्या अगोदर कोणाची कॅच सोडली तर दीपू मालीची आणि लगेचच त्याच्यावर एक मोठा फटका आला होता. पुन्हा एकदा 30 सिच्युएशन आली होती. एपीला माहिती आहे हा जर झेल झाला नाही तर मानकुली संघ धावा चांगल्या बनवणार. नक्कीच आपल्या मताशी मी संदेश नक्कीच सहमत आहे, कारण दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी खरं तर क्षेत्ररक्षक जर इथे नसता तर झेल मात्र सुटला होता आणि फलंदाजाला निश्चित एक मोठं जीवदान इथे मिळू शकलं असतं. तर आतापर्यंत एकूण पाहिलं तर आपण 4 फलंदाज बाद झाले. 17 धावा धाबलकावर आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये यावेळी येतोय. एका बाजूला मोहित जो 2 चेंडूंच्या माध्यमातून 1 धावेचं याने योगदान दिलं आणि फलंदाज मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होते 6व्या क्रमांकावर सौरभ होईल. जाऊया मैदानाकडे. 2 विकेट प्राप्त केले एपीने. फुल टॉस होता इथे मात्र फुल टॉसचा फायदा उचलू शकला नाही. त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि अक्षय पवारच्या खात्यामध्ये मात्र आपण पाहिलं त्या ठिकाणी 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. काय गोलंदाजी केली. अजूनही तो नाराज आहे आपल्या खेळाडूंवर, कारण तुम्ही झेल सोडला होता. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण जिथे खराब असेल तर इतका दूरवरचा प्रवास करून आपण या स्पर्धेला काय यायचं, हे त्याचं मनोगत अगदी बरोबर आहे हे ते आपण पाहिलं. तर यावेळी आपण पाहिलं अर्धा संघ मैदानात परतला. 17 धावा धापल केला आणि 17 आणि 17 अर्थात अशुभ धावसंख्या ही ठरली ती चौथा हिरवा एकविरा मानकोळी या संघासाठी. सौरभ भोईर हा फलंदाज या ठिकाणी त्रिफळाचीत झाला, कारण फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने जरी खेळला असता तर चेंडू निश्चित सीमारेषेकडे जाऊ शकला असता,
पण जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान आहे. आज आम्ही समालोचक इथून जरी बोलत असतो तरी मैदानात खरं तर क्रिकेट खेळणारा खेळाडू असतो, त्याच्यावर एक दडपण असतं. त्यामुळे इथून बोलणं सोपं आहे पण करून दाखवणं कठीण असतं, हे निश्चित मी मानेन. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं षटक समाप्त झालं अक्षय पवारचं. त्याने मागणे षटक जरी निश्चित फेकलं कारण एक झेल इथे सुटला होता, त्यामुळे तीन विकेट घेताना त्यांनी 13 धावा खर्च केल्या. 17 धावा इथे दाखल करायला. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं आहे आणि इथे स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून नवीन फलंदाज यावेळी दाखल कर 17 धावा. 5-17 अर्धा संघ इथे परतलाय. 17 5 गडी बाद. चला गोलंदाज जगदीश मस्कर मध्यम गती मारा करणारा गोलंदाज आहे. क्षेत्रक्षामध्ये बदल केले आपल्याला पाहायला इथे मिळतात. एक लॉंग ऑन आणला गेला आहे, एक वाईडिश लॉंग ऑन ठेवला आहे, त्याचमध्ये डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग. या दरम्यान यावेळचा चेंडू इथे मात्र सोयीचा इशारा येईल. 1 धावेने योगदान वाढेल. 18 धावत आपलं कावर. महत्त्वाचा सामना दोन्ही संघामध्ये, कारण यातील विजेता संघ हा जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघासमोर 2 हात करेल आणि त्यानंतर एक संघ आज उपांत्य फेरीमध्ये आपल्या नावावर किमान या स्पर्धेचा किमान पारितोषिक 15,000 आणि चषक निश्चित करेल. तर जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. यावेळी मोठा फटका मिड विकेटच्या शेजारी डोक्यावर मारलाय. 6 धावांचा बैठा शॉट ज्याला म्हणला जातो. 6 धावा इथे धावफलकात पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि धावफलकात पुन्हा एकदा वेगाने वाढ होईल. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 24. मी अगोदरच सांगितलं होतं काका मात्रे, झेल कोणाचा सोडलं तर दीपू मालीचं, आणि आता दीपू माली सरदार बनण्याची तयारी करत आहेत सावला टीम संघासाठी. षटकार अतिशय जबरदस्त गुडघ्यावर टेकून हा चेंडू मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा खणखणीत टावरिंग षटकार दीपू माली याच्या बॅटमधून. नक्कीच, कारण 2 षटकारच्या माध्यमातून त्याने आत्तापर्यंत 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि झेल किती महत्त्वाचा हे तुम्हाला या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळाल. एकूण धावफलकात वाढ होईल. 24 धावा धावफलक आत्तापर्यंत. मैदानाकडे जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. पंचांच्या उजवीकडून गोलीसाठी सज्ज होत आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट 5 लेग इथे तैनात केले गेलं आहे. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्ही पाहतायत. या दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र निश्चित स्वैर, कारण बराचसा उजवीच्या बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला. 1 धाव आणखीन धावफलक वाढेल. 25 धावा धावफलकावर. काका मात्र अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावाचा. जर 11 चेंडूपर्यंत हा खेळाडू थांबला ना तर 50+ धावा जास्त देखील बनतील. नक्की, कारण आक्रमक आहे. दरम्यान यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. आपण पाहता या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्रक्षण स्वतः चेंडू पकडतोय आणि स्वतः धावत येतोय तो यष्टीच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलक इथे नोंदवले. मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये बाईक पटकवली होती या खेळाडूने. तकदीर माली स्ट्रायकिंगवर आलेला आहे. जवळजवळ 119 धावा आणि 17 विकेट्स घेतल्या होत्या भादवड बी धमाकामध्ये या खेळाडूने, आणि तोच आता बॅटिंगला आलाय. तर नक्कीच त्यालाही शुभेच्छा आपण देऊया. पुन्हा एकदा मैदानाकडे या षटकातला पुढील चेंडू अतिशय चांगला बीट केला. या चेंडूला थोडासा वेगवान चेंडू इथे फेकला. फलंदाजाला अंदाज आला नाही. आडव्या बॅटने फक्त बॅट फिरली. बॅटच्या बाजूने चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूचे पुन्हा सांगता पहिले जगदीश गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आखुटव्या चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला फेकून द्यायला मिड विकेट समोरच्याकडे येतोय. आणखीन एक मस्त फटका. षटकार 6 धावा. माणकोलीकरांचे प्रेक्षक आपण पाहतोय अजूनही. जर टाइम जर बघितला तर भरपूर उशीर झालेला आहे काका मात्र, आणि प्रेक्षक देखील आपल्या संघाला साथ देण्याकरिता आर के पाटील स्टँडमध्ये त्यांचा टाळ्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतोय. हाच तर कमवला आहे माणकोलीकरांनी गावकऱ्यांचं प्रेम, आणि प्रत्येक संघाच्या खेळाडूला चेअरअप करताना आपण पाहतोय. निश्चित, कारण प्रत्येक खेळाडूला आपण त्या ठिकाणी सहकार्य करणं आवश्यक आहे. त्यांचा खेळ पाहायला पाहिजे. त्यांचा षटकार, त्यांची विकेट या किंवा चौकार याच्यावर टाळ्या वाजवल्या पाहिजे. म्हणजे खेळाडूचं निश्चित मनोधैर्य वाढतं आणि तो उत्स्फूर्त प्रतिभा या ठिकाणी अर्थात आपण पाहिलं तर यावेळी चवंठा हिरवा एकविरा मानकोळी या संघाच्या माध्यमातून 32. यावेळी मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. इथे फ्री हिट असेल. पुढचा चेंडू 1 धाव आणखीन धावफलकार वाढेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे.
जगदीशचं षटक मात्र या ठिकाणी निश्चित महागडे षटक होते, कारण 2 षटकार आले, 2 सोयी चेंडू आले आणि त्याचबरोबर एक नो बॉल म्हणजे 9 चेंडूचं षटक. यावेळी मात्र चांगला चेंडू आतमध्ये येणारा बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे द्विधा मनसेमध्ये मात्र यष्टीषक होता, तोपर्यंत क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटने स्क्वेअर लेगवरून गेल. 1 धाव आणखी धावफलकावर. या षटकामध्ये भरपूर धावा धावफलकावर धावा आल्या त्या तब्बल 34, 5 बाद 34. काका मात्र आत्तापर्यंत 17 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. चांगला षटक मी म्हणेल मानकुली संघासाठी. कुठेतरी आता थोडंसं दबाव दर्पण जो आहे गोलंदाजावर आलाय. जर विकेट मिळाला नाही तर मग येणाऱ्या षटकावर देखील दबाव असेल सावले टीम संघाच्या माध्यमातून. नक्कीच संदेश दादा दरम्यान यावी आणि तो दबाव पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू पाठपात त्यावेळी डी स्क्वेअर लेगमधून सरळ सीमारेषेकडे गाठला गेला 6 धावांसाठी. आणि हा अर्थात दबाव जो असतो तो दबाव झिडकण्याचा प्रयत्न इथे फलंदाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. 6 धावांचं योगदान संघाचे धावसंख्येत आणि पुन्हा एकदा बदल करेल आणि धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या. नक्कीच काका मात्रे दीपूचं झेल सोडणं आणि आत्तापर्यंत डोकेदुखी ठरणं झालंय ते म्हणजे सावले टीम संघाला. 5 स्टार 11 आयोजित आपण पाहतोय अर्थातच त्रिमूर्ती इंटरप्राइजेस सर्वांना आवडणारा हा चषक आहे. स्वर्गीय प्रभाकर स्मृती चषक 2025 चौथ्या रातीमध्ये आहोत आपण आणि जिथे सामना सुरू आहे. एका बाजूला या भिवंडीकरांचा जीव की प्राण मानकुली टीम आणि दुसऱ्या बाजूला रायगडकरांचा स्वप्न घेऊन आलेला हा संघ सावली टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. 40 धावा धावफलकार इथे आल्यात. आपण या षटकात जर पाहिलं तर 23 धावा जयदीप या ठिकाणी जगदीशनी खर्च केल्या. शेवटचं षटक आता गोलंदाज आहे विवेक कुरंगळे, ज्यांनी मागच्या सामन्यात देखील शेवटचं षटक फेकलं होतं. पण त्या षटकामध्ये फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. इथे आपण पाहणार आहोत 40 धावा आतापर्यंत धावफलकामध्ये प्रति षटक 13.33च्या सरासरी धावसंख्या 3 षटकात इथे धावफलकावर आली. ती चौथा हिरवा एकविरा मानकुळी या संघाच्या माध्यमातून. 5 स्टार या ठिकाणी आपण पाहतात ते सावळी संघ यावेळी झुंज देतोय. पहिला चेंडू या षटकातला. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहिला तर इथे मात्र फलंदाज तयार होता ऑनसाईडला खेळण्यासाठी. स्क्वेअर लेग किंवा अर्थातच मिडविकेटमधून त्याला मोठा फटका खेळायचा होता. पण गोलंदाज देखील चतुर होता, त्याने चेंडूला थोडंसं आखूट टप्प्याचं चेंडू ठेवलं, बॅटच्या पट्ट्यात येऊ दिले नाही आणि अशा प्रकारे बीट करत चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. पुढे सरसावला होता पुन्हा आणि या ठिकाणी त्याचं मात्र फायदा गोलंदाजाला मिळाला. त्रिफळचित झाला फलंदाज आणि मैदानातून 6वा धक्का इथे मात्र बसला तो अर्थात मानकुळी या संघाला. नक्कीच रात्रीचे 1:29 झालेला आहेत. सोनाल्यावरून प्रशांत पाटील मानकुली संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रशांत पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. असे फॅन्स असतात ते रात्रभर आपल्या संघाला यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतात. नेहमी बघा आपण जेव्हा लाईव्ह स्पर्धा असते ज्या ठिकाणी तेव्हा सर्वप्रथम मेसेज येईल गोडसेही आहे का. आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील विचारलं जातं मानकुले आहे. हो यस मानकुले आहे. मैदानाच्या आतमध्ये त्यांचे 6 विकेट आत्तापर्यंत गमावलेले आहेत आणि त्यांनी 40 धावा बनवल्यात आणि अगदी हा 4 षटकांचा सामना आहे आणि येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. हे प्रेम आहे क्रिकेट रसिकांचं, कारण अगदी आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी त्यांनी जागून त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळा आमचे क्रिकेट रसिक सामना पाहताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वळूया विवेक. यावी हवेत आहे क्षेत्ररक्षक नाही. इथे आपण पाहतात गली क्षेत्रामध्ये इथे माडमला डीप थर्ड मारून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव धावफलक इथे नोंदेल. 41 धावा धावफलकावर 1 धावीचं योगदान मिळते. ते नवीन आलेले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं तो काय नाव आहे आतिश माळी. 1 धावीने आपलं खातं उघडतोय. दुसरीकडे दीपेश माळी याचं जर आपण समीकरण इथे पाहिलं तर खूप चांगलं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी इथे दिले. येणारे 3 चेंडू बाकी आणि 3 चेंडूमध्ये पाहूया किती धावांचं योगदान मिळेल. 41 धावा धावफलक आत्ता पण आपल्याला पाहायला मिळाल्यात. 6 बाद 41. थोडं स्पीडअप करायचं आहे. अजूनही एक मॅच क्वालिफाय मॅच होणं बाकी आहे. स्ट्रायकिंगवर दीपू आलेला आहे तुम्हाला पाहायला मिळेल.
विवेक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून हा फुल टॉस पण तो क्षेत्ररक्षक आहे इथे स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअरला चेंडूला अडवतोय तो पण आणखीन एक संतोष या ठिकाणी शेवटचं षटक 40 धावा 3 षटकात आल्या होत्या पण त्यानंतर विवेकनी मात्र गोलंदाजी हातामध्ये घेतल्यानंतर आपण पाहायला मिळालं नाही एकच एक पण नाही दरम्यान यावेळी मात्र स्ट्राईक हातात ठेवण्याचा प्रयत्न केला यशस्वी ठरला कारण वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आला एक मोठा फटका षटकात 6 धावांचं योगदान असाच खेळ भादवड बी धमाक्यामध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये दीपूने 2 चेंडू डॉट खेळले धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 3 षटकार त्याने ठोकले होते आणि तिथूनच क्वालिफाय झाले होता मानकोली संघ आणि आता पुन्हा एकदा दीपूने मागच्या चेंडूवर धाव घेतला नाहीये आत्मविश्वास असं म्हटलं जातं की मला हो यस माझ्यावर विश्वास आहे मला की मी संघासाठी एक मोठा फटका खेळ आणि तो मोठा फटका इथे पाहायला मिळाला प्रेक्षकांना माझ्या बॅटवर विश्वास आहे माझं हेच त्याला निश्चित माहिती होतं कारण भले 1 किंवा 2 चेंडू मिस केले तर आपण षटकार मारू शकतो दीपेश माळीने दाखवून दिले आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला या ठिकाणी परंतु तुम्ही पाहिलं धावफलकावर धावा निश्चित एक चांगली सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळाली एकूण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 47 धावा धावफलकात आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाले ते 7 बाद 47 धावा धावफलकार इथे आलेले आहेत आणि अशा प्रकारे 48 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे करावा लागेल तो 5 स्टार 11 सावळी या संघाला खरं तर 4 षटकांचा सामना प्रतिषटक 12ची सरासरी इथे राखावी लागेल या दीपेश माळी याचा आपण जर पृथक्करण आपण फलंदाजी पाहिलं तर त्याने जब्बल 4 षटकारांच्या मध्ये खेळीमध्ये सजवली 26 धावांची काय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली हे खरं तर योगदान आहे आणि शेवटच्या षटकात विवेक याने मात्र चांगली गोंधळ केली ते अर्थातच सावळी या संघासाठी त्यांनी 7 धावा खर्च केले आणि 2 फलंदाजांना माघारी परतवलं अंतिम षटक फेकणं ही साधी सोपी गोष्ट नाही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली की आता दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया या पुढच्या सत्रामध्ये समीर जी ठाकरे यांचा जे नांदुर्की या गावाचे रहिवासी आहेत ज्याने एक चांगलं या संपूर्ण विभागामध्ये एक चांगलं क्रिकेट मराठीत समालोचन त्यांच्यामधून आपल्याला ऐकायला मिळेल पुन्हा एकदा जाऊया समीर ठाकरे यांच्याकडे तर गरज आहे ती अर्थात 47 धावांची 47 टू विन थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स काका म्हात्रे आता परिवर्तन समीर ठाकरेचा आवाज 48 धावा जिंकण्यासाठी माफ करा 47 धावा धापर करत 48 धावांचं लक्ष समोर आहे धन्यवाद तर 48 धावांचं एक चांगला टार्गेट म्हणजे 12ची सरासरी गाठायची समीर म्हणजे मॅच रंगतदार होईलच समोरचा टीम देखील भरपूर दुरून आलेला आहे काका म्हात्रे यांच्या परिसरातील हा संघ आहे असंच आपण म्हणू शकता या मॅचमध्ये नक्कीच गोलंदाजी फार महत्त्वाची असेल मानकोली टीम संघाची ओ माय गॉड काका म्हात्रे यांच्या गावापासून 65 किलोमीटरचं अंतर आहे सावले काही हरकत नाही मात्र एकाच जिल्ह्यातील हा संघ आहे तर आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात समीर काय म्हणशील ज्या प्रकारे हा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे चांगले टार्गेट आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कारण धावांचा पाठलाग होत नाही आहे संदेश सर आपण पहिल्या मॅचपासून बघितला 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये देखील पाठलाग होत नव्हतं आणि एक मात्र टीम सावलेनं मात्र पाठलाग केलेला आहे हे विसरून चालणार नाही आहे भादवड बी समोर त्याच्यामुळे आता इथे रन चेस करत असताना दबाव असेल परंतु हे देखील विसरून चालणार नाही की गोरसे सारख्या संघाला 40वर थांबवलं होतं ते मानकोलीनं त्याच्यामुळे मॅच रंगतदार होणार आहे किरण पवार मागच्या मॅचमध्ये फार लवकर बाद झाला त्याच्याकडून ह्या लढतीमध्ये अपेक्षा असतील सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा टीम सावले उद्या सकाळी ठीक शेड्यूल जो आहे 12 वाजता आपण सुरू करणार आहोत
12 वाजता टीमने संपर्क साधायचा आहे, जे भिवंडी इमर्जिनचे संघ असणार आहे. 4 संघ दाखल झालेले आहेत उद्याच्या दिवसामध्ये. त्या संघाने वेळेवर पोहोचायचं आहे. उद्या 3 मॅचेस भिवंडी इमर्जिन आणि 3 मॅचेस जे असणार आहेत ग्रामीण फॉर्मॅटच्या आणि 1 प्रेक्षणीय लढत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. गावातील 2 40+ संघ आमने सामने ज्यांचं एक फायनल मॅच असेल, म्हणजे क्या 3 फायनल. जरूर उद्या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी ज्यांच्या नावानं बाबांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गजेंद्र भाऊ गुलवी यांनी आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेत किरण पवार आणि त्याच्या सोबतीला बॅटर संकेत केदारी. षटक क्रमांक पहिलं वैभव माली बॉलिंग मार्कवर मागच्या सामन्याचा हिरो. मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि अजूनही प्रेक्षक स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी असेल, RK गॅलरी असेल, जिथून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एक चांगली बाब. चला लहान मुलं मैदानाच्या बाहेर व्हा. पुष्पा नाम तो सुना होगा. या पुष्पाने सर्वच आयोजकांच्या नाकामध्ये दम आणलाय. चल बाहेर निघायचंय. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सज्ज होतोय किरण पवार समोर. चांगलं बॅटल रंगेल. गोरसई समोर 2 ओव्हर्समध्ये 4 धावा देणारा हा गोलंदाज वैभव माली येतोय बॉलिंग मार्कवर. 48 लक्ष. पहिलाच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, इंटेंट होता आणि बघा एक फिल्डर रिव्हर्ससाठी एक सेट करण्यात आलाय. व्हाईट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. नक्कीच कंट्रोल करावा लागेल. एक्स्ट्रा धाव मानकुली टीम संघाला. सरासरी 12 धावांची आहे प्रति षटकामागे. हो यावेळेला थर्ड मॅनला बॉल येतोय. धावबादची संधी आहे. ओ माय गॉड, आता धावबादची संधी मिस केली आहे आणि अखेर धाव इथे मिळेल. सहज सोपा खरं तर होता. तिन्ही स्टंप त्याला दिसत होते, परंतु बघूया रिप्ले मध्ये मला वाटतं की पाठमोरे असताना त्यानं फेकण्याचा प्रयत्न केला. हे बघा सुरुवातीला हा ना झाली. हो काय बॉल होता, सरप्राइझिंग बॉल. सुदैव फलंदाजाचं एकही स्लिप नव्हते आणि हे पहा यस भरपूर मागे होता बॅटर समीर. मी म्हणेल की हाताने जर लावला असता तरी देखील फलंदाज आऊट झाला असता. संधी गमवली आहे. संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. अशा संध्या तुम्ही जर सोडल्या तर डेफिनेटली मॅच जिंकणं कठीण होईल. संकेत केदारी आहे यावेळेला. यॉर्कर लेंथ होता. चांगल्या प्रकारे डिग आउट करत असताना बॉलला पाठवल्या स्क्वेअर लेगला. विनीत तिथे सज्ज आहे. फक्त मिळेल एकच धाव. एकविरा मानकोलीच्या विरुद्ध 5 स्टार. सावले असा सामना. आपले 5 स्टार प्रतीक गोरे, कल्पेश पाटील, अजय नाईक, तुषार नाईक आणि क्रिश नाईक हे 5 तारे, हे 5 सितारे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ज्यांच्या वतीने आज स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अल्पेश गायकवाड आम्हाला सांगत आहेत 9 धावा. एक संत सुरुवात मात्र विकेट गेलेलं नाही आहे. इथून चांगला खेळ पाहायला मिळेल, कारण की मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर असे आहेत ते कधीही अटॅक करू शकतात, संकेत आणि किरण पवार. जरूर अटॅकिंग अप्रोचनं त्यांना खेळावं लागेल, कारण आता फर्स्ट ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. 12च्या सरासरीनं संदेश सर धावा जोडायचे होते आणि फक्त 9 धावा स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतात फर्स्ट ओव्हरमध्ये. त्याच्यामुळे इथून आता समीकरण वाढलेलं असेल. विनीत माली येतोय सेकंड ओव्हरमध्ये. VIP डायज एंडकडनं आता गोलंदाजी त्यानं सुरू केली आहे. 48 लक्षाचा पाठलाग करत असताना 5 स्टार सावले टीम मानकोलीच्या विरुद्ध जबरदस्त सामना रंगेल यात शंकाच नाही आहे. विनीतचा पहिला बॉल
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टाइम करता आला नाहीये. बॉल हवेत होता थोडा काळ, बॉल वळतोय पॉईंटला, तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे गेलेल्या धावफलकावरती धावा झाल्या त्या 10 रन्स. 10 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक दुसरं यावेळेला मार्गस्थ आहे. एखादा मोठा फटका दबाव कमी करेल तो सावळे टीमवरचा. किरण पवारची विकेट पूर्णपणे हावी ठरणार मानकोलीचा संघ या मॅचमध्ये. विनीत माली दबाव आहे, भरपूर वर्षांचा अनुभव किरण पवारच्या पाठीशी. रसायनी परिसरातून, सावळे गावातून बिलॉंग करणारा, रायगडातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. आज त्याच्या गावच्या टीमसाठी चांगला खेळेल का. लो व फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला व्ही मध्ये. फक्त एकच धाव. हे देखील विसरून चालणार नाही आहे. मागच्या मॅचमध्ये टीम घोरसई ब संघाला पराभूत केला होता मानकोली टीम संघाने गोलंदाजीच्या जोरावर. टार्गेट अगदी चांगला सेट केलेला आहे आणि गोलंदाजी देखील त्या प्रकारचीच होत आहे जिथे डिफेन्स करताना टीम मानकोली संघ आपल्याला पाहायला मिळते. जरूर यावेळेला आउटसाइड एज, बाहेरील कडा, बॅटची बाहेरील कडा. शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं वैभवचं. डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. नक्कीच आज टीमच्या वैभवचा आज वाढदिवस देखील आहे. नक्कीच आजची रात्र कोणत्या संघासाठी लक्की असेल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगर ह्या अगोदरच या पुढच्या लढतीमध्ये पोहोचलेला आहे. नेक्स्ट मॅच भिवंडी वर्सेस भिवंडीच असेल की रायगडचा संघ येणार. 11 धावा सध्या स्कोर कार्डवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ओ समोर लॉफ केला ओव्हर द बॉलर एट. गॅप शॉट सिलेक्शन संकेत केदारीच्या बॅटमधून येतोय. क्लासिकल चौकार. हे देखील विसरून चालणार नाहीये समीर. वैभवने आपल्या षटकामध्ये या खेळाडूला संधी दिली होती, रनआउटची संधी आली होती. ती संधीचं सोनं करतोय की काय. संकेतच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय, आतापर्यंत चौकार आलाय. जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग. हे पहा, हॅव अ लुक ॲट दॅट ओव्हर द बॉलर एट. सर्वात सुरक्षित फटका क्रिकेटमध्ये. 15 धावा बघता बघता धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा लिडिंग एज. हवे ते बॉल, विनीत डाऊन दी बॉल. जबरदस्त प्रयत्न होता परंतु कॅच ड्रॉप. प्रयाग माळी यांच्याकडून टीम मानकोलीला शुभेच्छा येतात. प्रयाग माळी आपलं देखील स्वागत आहे. सिद्धेश पाटील देखील ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून. प्रयाग माळी फार मोठे खेळाडू आहेत ब्राह्मणदेव बाटाली टीम संघाचे. ते देखील सध्या ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा संधी दिली आहे फलंदाज संकेतला. जरूर सातत्याने जीवनदान, परंतु संदेश सर हा झेल थोडा कठीण होता. ज्या प्रकारे आपण बघितलं भरपूर वेगाने धावून झेल घेण्याचा प्रयत्न होता. किरण पवार ऑन स्ट्राईक. 16 धावा स्कोर कार्डवर. ऑफ कटर हो, यावेळेला पुन्हा एकदा जीवनदान, परंतु इथे संधी कोणाला दिली आहे. प्रतिस्पर्धी संघातील सर्वात प्रमुख खेळाडू आणि या ठिकाणी विकेट कीपर यशपाल मालीकडनं झालेली चूक. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. चांगला बाउन्सर होता, ऑफ कटर होता, पटल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. झेल सोडली आहे त्या ठिकाणी आणि स्कोर आपण पाहतोय 16 धावा, 17 धावा आहेत, माफ करा. शेवटच्या बॉलवर देखील एक धाव पूर्ण करण्यात आली. 17 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल शिल्लक. एकतीस धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे टीम. समीर, जेव्हा शेवटच्या चेंडूवर झेल सुटली होती ना, तेव्हा शुभम सावले टीम संघाचा 12वा खेळाडू त्याच्याकडे मी बघितला. एक छोटीशी स्मित त्याच्या चेहऱ्यावर आली. आणि 12वा खेळाडू जोपर्यंत खुश असतो तोपर्यंत टीम चांगला खेळत असतं. आणि आता तो खुश आहे म्हणजे मॅचमध्ये कुठेतरी आता रंगत निर्माण होईल. कारण की झेल कोणाची सुटली तर किरण पवारची. दोघांना जीवनदान मिळालंय. यस, बघा, एक वेळ तुम्ही रक्तदान करा,
कन्यादान करा. हॉस्पिटलमध्ये असलेल्या एखाद्या पेशंटला नक्की जीवनदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटरला जीवनदान देऊ नका. आमचे मित्र विनय माली देखील इथे जोडलेले आहे ते सोनाले गावचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. विनंती असेल व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर आमचे वानखेडे मित्र आमचे योगेश, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डी बेकर्स ज्याने पहिल्या दिवशी स्पर्धेचे आयोजक गजेंद्रभाऊ गुलवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जो केक बनवला होता ना समीर, बघण्यासारखा होता, अतिशय जबरदस्त. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. सौरभ येतोय. 12 मध्ये करायचे आहेत 31. प्रत्येकी बॉलर बघा पहिला बॉल टाकत्या वेळेला थोडासा दबाव असतो की तो स्टार्ट असतो, एक्झॅक्टली ते कळत नाही. परंतु प्रत्येकी गोलंदाजाची एक वेगळी अदा असते, वेगळी स्टाईल असते. सौरभ तसा युवा खेळाडू आहे, परंतु युवा उभरता सितारा आहे. 12 मध्ये 31 वाचवत असताना पेनल्टीमेट षटक. पहिला बॉल यॉर्क लेन ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल, कीपर एंडला थ्रो, धावबादची संधी आहे, परंतु आता टीव्ही अंपायरला रेफर करण्यात आलाय. किरण पवार डेंजर एंडला धावत होता. बघूया आता तो प्रॉपरली लाईन क्रॉस त्यानं केली आहे की तो धावबाद आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आहे. पाहू शकतो ऑफस्टंपच्या बाहेरचा यॉर्कर लेंथ होता, फुलर लेंथ म्हणावं लागेल. यशपाल मालीनं बॉल कलेक्ट केला. किरण पवार डेंजर एंडला धावत होता. प्रॉपरली कलेक्शन. बॅटर भरपूर क्लोज कॉल. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. दूध का दूध पाणी का पाणी आपल्या इथं पाहायला मिळत आहे. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून फन्स देखील पाहतायत. आणि बल्लेबाज को लौटना पड़ेगा. बैटर आउट. बडी मछली जाल में फसती हुई. विकेट कोणी घेतलाय हे फार महत्त्वाचं नाही, मात्र विकेट कोणाच्या मुळे मिळाला हे फार महत्त्वाचं आहे. द ग्रेट लेजंड यशपाल माली जर जागेवरून हा थ्रो कलेक्ट केला असता तर विकेट मिळाला नसता. विकेटच्या पुढे आले आणि काय स्टंपिंग पाहायला मिळाली. गुड विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाली यशपाल माली यांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी खेळाडू धावबाद झाला. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत. 18 धावा, 18 रन्स. समीकरण बदललेलं आहे. येणारे आता बॉल शिल्लक असतील. अकरा बॉल शिल्लक, 30 धावांची गरज. परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय पवार एंटर झालेला है. केपी के भाई एपी अब मैदान में आ चुके हैं आणि जरूर अक्षय पवार देखील आता हळूहळू आपण बघत आलोय की तोही फार मोठ्या मोठ्या इव्हेंट्समध्ये खेळलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे देखील खूप चांगला अनुभव आहे. नाही, इथून अटॅक करावाच लागेल गोलंदाज सौरभच्या अगेन्स्ट. 11 चेंडूचा खेळ राहिलेला आहे. समीकरण 30 धावांचं आहे. पुढचा बॉल सौरभ. अक्षय समोर स्लॉट मध्ये बॉल होता, फेकून दिल्या लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. श्याम नाईक गॅलरीला हा सलामी देणारा षटकार. एपीच्या बॅटमधून टीम अडचणीमध्ये असताना अशा प्रकारचा एक मोठा फटका पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड में डिलिव्हर. जबरदस्त फटका अक्षय पवारनं सादर केला. हॅव अ लुक ॲट दॅट. ॲक्शन रिप्ले. बरोबर ओव्हर पिच बॉल. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारासाठी मॅच ऑन. अक्षय पवार ऑन फायर. फॅन्टास्टिक स्ट्रोक. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या षटकारानं धावा झाल्या धावफलकावरती 24. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणखी 24 धावांची गरज आहे.
मॅच अजूनही शिल्लक आहे असं चार- सांगितलंय. 4 षटकार काम 25. मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. 1 विकेट काम 25. नक्कीच नक्कीच एखादा विकेट अजून एकदा मॅच गरम करू शकतो. एपीला थांबावं लागेल खेळपट्टीवर. सौरभने विकेट घेतलं रनआउटचं, मात्र त्यानंतरचा हा पलटवार सावले टीम संघाचा अक्षय एपी याच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6 बाय. वातावरण मात्र टाईट झालं. एका सिक्सरनं वातावरण गरम झालं मैदानाच्या आतमध्ये. मध्यरात्रीमध्ये थंडी हवा सुटली आहे, परंतु ह्या स्थितीला जरूर वातावरण थोडंसं टाईट झालेलं आहे, गरम झालेलं आहे. ज्या प्रकारे मॅच सुरू आहे मैदानात. येणारे 10 बॉल 24 धावांची आवश्यकता. सौरभ भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक, ये भी जाएगी मैदान के बाहर. एक और कड़क सिक्सर. इसे कहते हैं गेंदबाज की नींद उडाना. सरळ बॅटनं उडवलाय बॉलला. हे पाहू शकता पुन्हा एकदा स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये. बॉल जाऊन विसावतोय थेट लॉंग ऑनच्या बाहेर. लेट पण थेट थेट आणि ग्रेट. अक्षय पवार ऑन फायर. लागोपाठ 2 सिक्सर. मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळते सावले टीम संघाचं. 2 षटकाराने मॅच इथे गरम करताना आपण पाहतो टीम सावले. जबरदस्त खेळ एपीचं. आणि तू तसं उल्लेख केला ना की आता मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू देखील नावारूपाला आलाय आणि नाव नाही तर ब्रँड बनलाय आता सध्या तरी आपल्या संघासाठी एपी. जरूर जरूर, कारण येणारे बॉल आता 9 शिल्लक 18 धावांची गरज. बघा 2 सिक्सरनं पूर्णपणे सामना आता सावलेच्या बाजूनं झुकवलेला आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनिश्चिततेने हा भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलायलाही वेळ या क्रिकेटच्या खेळामध्ये लागत नाही. 9 बॉल 18 धावांची गरज. अक्षय पवारनं वातावरण आता टाईट केलंय या 2 सिक्सरनं. सौरभ भोईरवरती दबाव असेल. राऊंड द विकेटनं फॉर एंड कडून पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ, यावेळेला चांगला बॉल. फुल्लर लेन टाळ्यांचा गजर चारही बाजूने होतोय. भिवंडीकरांसाठी समर्थन, मानकोलीकरांसाठी समर्थन प्रचंड प्रमाणात आहे. अजूनही शो नाहीये एपी की हा चेंडू बॅटला का स्पर्श झाला नाहीये. मात्र त्याच्या मागे पहा गती किती वाढवली होती. परफेक्टली यॉर्कर, वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. सौरभ वरती दबाव आहे. 8 बॉल 18 धावांची गरज आहे. लास्ट 8 बॉल रिमेनिंग अँड 18 मोर दॅन टू विन. काय सामना रंगलाय. 2 सिक्सर त्यानंतर त्या आलेला हा डॉट बॉल. पुन्हा पलटवार करून देत असताना टीम एकविरा मानकोलीला 5 स्टार सावलेसाठी देखील समर्थन. बघा भिवंडीमध्ये न्यूट्रल प्रेक्षक आहेत. राऊंड द विकेट. पुढचा बॉल आणि दांडी उडवली आहे. थेट यस्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. अक्षय पवारला मैदान सोडावं लागेल. क्लीन बोल्ड. इसे कहते हैं शिकार करना. ऑफ स्टिकच्या बाहेर उभा राहिला आणि मागचा स्टंप उडवला गेलाय सौरभच्या माध्यमातून. हॅव अ लुक ॲट दॅट. सौरभ भोईरचा वार आणि वाघाची शिकार. अक्षय पवारला त्यानं बाद केलाय. अराउंड द लेग. फुल टॉस बॉल होता. अक्षय स्वतःवर नाराज आहे. फुल टॉस बॉल त्यानं मिस केला. जितकी ताकद होती ना गोलंदाजाकडे तितक्या ताकदीने हा चेंडू टाकला होता असंच म्हणू शकतो आपण. स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे प्रिन्स मिस यांच्या माध्यमातून समीर. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. स्लो मोशन मध्ये क्लोज ऑन व्ह्यू फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. सरळ मधली यष्टी वाकवली आहे त्या ठिकाणी. आणि अखेर पुन्हा एकदा मानकोलीकरांचा आवाज. समीकरण बदललं. येणारे बॉल शिल्लक असतील इथून आता 7. सामना जिंकण्याकरिता 18 धावांची गरज. नवीन बॅटर रोहित केदारे.
कॅप्टन ऑफ टीम सावले सौरभ भोईर वारंवार चुकतोय त्याच्या रनअप मध्ये. सात चेंडू 18 धावांची गरज. सौरभ तयार होतोय. राऊंड द विकेट. यावेळेला वाईड यॉर्कर. सर बॉल कीपरच्या हातामध्ये डॉट. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. शेवटचे 6 बॉल 18 धावांची गरज. तर आता येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद दोन्ही संघांना मिळालेला आहे या मॅचमध्ये. 5 स्टार 11 टीम जी सध्या मोबाईलमध्ये बघत होती ना, आता ती मॅच बघते. जरूर, कारण आता 6 मध्ये 18 करायचे आहेत. किरण पवार आला होता ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये, त्याच्याकडून अपेक्षा होत्या. तो पुन्हा एकदा ह्याही मॅचमध्ये फ्लॉप झाला. परंतु त्यानंतर अक्षय पवार आला. त्यानं विजयाचं स्वप्न दाखवलं. त्याच्याही यष्ट्या उद्ध्वस्त केल्या सौरभ भोईरनं. आणि पुन्हा मानकोलीकरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. सध्या हे पाहतोय आमच्या लाईट्समॅननी फोकस केलाय. बाळेमामांना आदर्श मानणारं हे व्यक्तिमत्व. सर्वांचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना दाखवला जात आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सन्माननीय गजेंद्र भाऊ गुळवी यांना देखील दाखवला जात आहे. गुरु हाच देव आहे. खूप चांगलं लिहिलं त्याच्यावर. गुरु हाच श्वास, गुरु हेच सुख आणि गुरुचाच ध्यास. भिवंडी लोकसभेचे आदरणीय खासदार बाळेमामांना गुरुवर्य मानणारे व्यक्ती आमचे आयोजक आदरणीय गजेंद्र भाऊ गुळवी. आणि मामांचा फ्लेक्स तुम्हाला बघायला मिळाला. परंतु वळूया मॅचकडे. 6 मध्ये 18 करायचे आहेत. दीपू माली. पहिला बॉल चांगला फटक्या. गॅपमध्ये बॉल येतोय. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती आल्या. फक्त मिळेल 1च धाव. अशाच कंडिशन्समध्ये मागचा सामना सावले टीमनं जिंकला होता. त्यावेळेला एक युवा खेळाडू, मला असं वाटतं की राजनं तो सामना फिनिश केला होता. परंतु आता सिनियर क्रिकेटर मैदानात आहेत. रोहित केदारी ऑन स्ट्राईक असेल. संकेत केदारी ऑन स्ट्राईक असेल. 5 बॉल सामना जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. 17 खतरा झाला आतापर्यंत दोन्ही संघांसाठी. हा चेंडू भरपूर निर्णायक असेल या षटकातील. समीर हे पहा, अगदी उदास चेहरे डगआउटमध्ये. यावेळेला पुन्हा सरळ रेषेमध्ये जमिनी साह्यानं हा देखील फटका. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद झाला. संकेतला मैदान सोडावं लागतंय. या चेहऱ्यांवरून आपण नक्कीच अंदाज लावू शकतो की सावले टीम आता बॅकफुटला. कारण 4 बॉल शिल्लक. सामना जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. 4 मध्ये 16 करण्यासाठी 400च्या स्ट्राईक रेटनं आता बॅटिंग करावी लागेल. मित्रांनो, गेली अनेक वर्ष सातत्याने हा क्रीडांगण जो आहे लोकप्रिय आहे. महाराष्ट्राचे तमाम खेळाडू या मैदानावर खेळून गेले. आरके ट्रॉफी लोकप्रिय या भिवंडीकरांची. त्यानंतरचे भरपूर चांगले आयोजन या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. आणि आज न भूतो न भविष्यातील एक चांगली स्पर्धा सन्माननीय गजेंद्र गुळवी साहेबांच्या माध्यमातून इथे ठेवण्यात आलेली आहे. आणि हे पहा, मानकुलीकरांचे हे समर्थक श्यामनाईक गॅलरीमधून आपल्या खेळाडूंना चीअरअप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण आता थोडंसं कटिंग झालंय समीर, कारण की गोलंदाज दीपू माली चांगली लेंथ लाईनमध्ये गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 16ची गरज. दीपेश यावेळेला लिडिंग एज. हवे ते बॉल. विकेट कीपर जज करतोय. सॉफ्ट डिसमिसल. विकेट गॉन. काम अब मुश्किल हो चुका है. मात्र खेळ आहे, काही होऊ शकतो. दीपू मालीने आज सिद्ध केलाय का एवढा मोठा मी प्लॅटफॉर्म घेऊन नेहमी मी माझ्या गावाच्या वतीने खेळत असतो. का मला एवढी लोकप्रिय सर्व फॅन मिळालेले आहेत.
जबरदस्त मोठा फॅन फॉलो देखील आहे दीपू मालीचं या भिवंडीमध्ये आणि अजूनही आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून जवळ 2000च्या वरती प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. मानकुली संघाने देखील यावर्षी खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व एकता टीममध्ये झालेली आहे आणि ती ताकद वाढली आहे भिवंडीमध्ये. जरूर जरूर युनिटीने आता खेळतात मानकोलीकर आणि एकतेची ताकद मागच्या 2 दिवसांमध्येच तुम्ही बघितली. 1 डे 3 फायनल विन 24 तासात आणि या स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ. पुन्हा एकदा 3 मध्ये 16ची गरज असताना आणखी एक डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक 16ची गरज. आता डीप मध्ये थर्ड मॅन सेट करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला सर्कलमध्ये सेट करण्यात आला. दीपू तयार. लीगल बॉल त्याच्याकडून अपेक्षित. 2 चेंडू पूर्ण करून सामना ते जिंकू शकतात परंतु एखादा अनलिगल बॉल आला पुन्हा मॅचमध्ये शिरकाव सावलेकरांचा होणार. दीपेश तसं करणार नाहीये. बॉल उडवलाय आणि थेट फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. ये बल्लेबाज कहा थे? ये राज है पहले मैच के हीरो. वो कहते हैं ना सांप गुजरने के बाद अब लकीर पिटी जा रही है वहाँ पर. या खेळाडूला अगोदर येणं फार महत्त्वाचं होतं मैदानाच्या आतमध्ये. दीपूच्या अगेन्स्ट एक मोठा फटका आलाय आणि जाता जाता मनोरंजन प्रेक्षकांचं नक्कीच करून जाईल कारण की दीपूच्या अगेन्स्ट 2 चेंडूमध्ये 2 षटकार राजच्या बॅटमधून पाहायला मिळाले. राज मागच्या मॅचमध्ये देखील त्यानं राज केलं होतं आणि अखेर 4 धावांनी हा सामना 5 धावांनी हा सामना या ठिकाणी जिंकलेला. तो टीम एकविरा मानकोलीनं हार्ड लक बॉयज. हार्ड लक टीम सावले. बेटर लक नेक्स्ट टाइम. सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू द लाईन ऑफ मानकोली मिस्टर दीपेश माली. 8 चेंडू 26 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. चला कामतगरचा कॅप्टन मानकोलीचा कॅप्टन लगेचच टॉससाठी या. मॅन ऑफ द मॅचसाठी दीपू माली आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि टॉस करण्यासाठी देखील कॅप्टनने दीपूच्या सोबतच यायचं आहे या मुख्य व्यासपीठावर. आज खऱ्या अर्थाने रायगडवरून आलेल्या संघाला या स्पर्धेमध्ये मात दिली मानकुली टीम संघाने. खूप चांगला क्रिकेट सध्या गोलंदाजीच्या जोरावर मागच्या 2 सामन्यामध्ये A1 क्वालिटीचा क्रिकेट राहिलेला आहे मानकुली संघाचं आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे दीपू माली आणि कॅप्टन सौरभ आपण देखील पोहोचायचं आहे. तर आपण जात आहोत समीर ठाकरे यांच्यासोबत. टॉस बॉक्समध्ये टॉस देखील होईल आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी